संमेलनाध्यक्षांचे या ठिकाणी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते। यानंतर स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका सलग 2 दिवस असणार आहे आणि आम्हा सर्वांचं त्या आदरणीयच आहेत, मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर अंजली देशमुख मॅडम, अध्यक्ष वेग। आपण आजच्या उद्घाटन सोहळ्याचं स्वागतपर भाषण करावं, मनोगत व्यक्त करावं। सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर अंजली देशमुख मॅडम। अमरावती या ऐतिहासिक नगरीमध्ये आज दुसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन तसेच 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन संपन्न होत आहे। अंबा मातेच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले या भूमीने कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, थोर समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्यासारखे महान व्यक्ती देशाला दिल्या आहेत। विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या अमरावती शहराने क्रीडा, साहित्य, संगीत या क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे। सबंध देशभर या क्षेत्रात या शहराची विशेष ओळख आहे। महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे 2दा आयोजन करून तसेच अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलनाचे यावेळी आयोजन करून पर्यावरण, वन्यजीव व पक्षी संवर्धनाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या क्षेत्रामध्ये नव्याने आपली ओळख निर्माण केली आहे। अशा या पवित्र भूमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होतो। आज या संमेलनाचे जे उद्घाटक डॉक्टर प्रवीण परदेशी साहेब ते काही अपरिहार्य कारणामुळे आज उपस्थित राहू शकले नाही। त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक माननीय CM श्रीनिवासजी रेड्डी, संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा चांडक मॅडम, पक्षी मित्र संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर माळी नाशिक, संस्थेचे मार्गदर्शक आणि अमरावती शहराचे भूतपूर्व महापौर श्री मिलिंदजी चिमोटे, संस्थेचे सचिव व महाराष्ट्र पक्षी मित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर, संस्थेचे कोषाध्यक्ष व महाराष्ट्र पक्षी मित्रचे कार्यवाह डॉक्टर गजानन वाघ, या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर मंजुषा वाघ तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वरेकर यांचे या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने मी मनपूर्वक स्वागत करतो। सोबतच देशातील, राज्यातील, शहरातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पक्षी मित्र अभ्यासक, वन्यजीव प्रेमी, संशोधक, पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी तसेच उपस्थित सर्व नागरिकांचे संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो। सोबतच आज आवर्जून उपस्थित असलेले श्री आदर्श रेड्डी सर, मेळघाट क्षेत्रीय संचालक यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो। वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही आपल्या स्थापनेचे 25 वर्ष पूर्ण करीत आहे। वेक्स या प्रचलित नावाने लोकप्रिय असलेली ही संस्था आज महाराष्ट्रातील वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावलौकिकास आली आहे। 2 ऑक्टोबर 2000 या गांधी जयंतीच्या दिवशी शहरातील वन्यजीव प्रेमींनी एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली होती। तसे पाहिल्यास वन्यजीव पर्यावरण संवर्धन व संरक्षण ही त्या काळी थोडीशी दुर्लक्षित अशीच बाब होती। समाजातील फार थोड्या लोकांमध्ये या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आस्था होती। अशा प्रतिकूल परिस्थितीत संस्थेने अगदी स्थापनेपासूनच या क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे। आज त्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहे, ही फार मोठी उपलब्धी आहे असे मी मानते। समाजामध्ये पर्यावरण व वन्यजीव यांचे संदर्भात जनजागृती करणे तसेच सामान्य माणसांच्या संवेदना तीव्र करणे
याकरता विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने सतत करण्यात आले आहे. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रभा भोगावकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री जयंत वडतकर, श्री राजू कसंबे व इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींनी संस्थापक म्हणून संस्थेची स्थापना केली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गणेशोत्सवाच्या दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसने निर्माण केलेल्या व अत्यंत घातक अशा रासायनिक रंगाने रंगविलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीपासून लोकांना परावृत्त करणे हे मिशन हाती घेणे गरजेचे होते. केवळ प्रचार व प्रसार करून हा वापर कमी होणार नाही, तर त्याकरता संस्थेला पुढाकार घेऊन मातीच्या व वॉटर कलरने रंगविलेल्या गणेश मूर्ती नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या लागतील या बाबीवर सर्वांचे एकमत झाले. मातीचे गणपती बसवा व निसर्गाशी बांधिलकी राखा या टॅगलाईनने लोकांचे लक्ष पटकन आकर्षून घेतले. 2005 मध्ये शहरातील पहिल्या स्टॉलची उभारणी संस्थेने केली. लहानशा स्वरूपात सुरू ठेवण्यात येणारे पक्षी निरीक्षण, अभ्यास दौरे, विविध संमेलने व कार्यक्रमांचे आयोजन यांना राष्ट्रीय स्तरावरती विशेष ओळख मिळाली आहे. वन विभागासोबत वन्यजीव गणना व किल्ले संवर्धन यामध्ये सहभागी होणारे संस्थेचे शेकडो सदस्य हे या चळवळीला अतिशय गतीने पुढे नेत आहेत. यामध्ये विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याकडे संस्थेचा विशेष भर राहिला आहे. त्यामुळे राज्यभर प्रामाणिकपणे काम करणारी तरुणांची एक मोठी पिढी निर्माण करण्यात निश्चितपणे संस्थेला यश प्राप्त झाले आहे. संस्थेने 2010 या वर्षी विदर्भ पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन केले होते. यातून मिळालेल्या प्रेरणेने 2013 या वर्षी संस्थेने महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाच्या आयोजनातील हा मैलाचा दगड होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यातून संस्थेला राज्यस्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. संस्थेच्या स्थापनेच्या रजत जयंती वर्षाचे औचित्य साधून यावर्षी 1 व 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 3रे अखिल भारतीय व 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाच्या आयोजनाचे यजमानपद संस्थेने स्वीकारले आहे. आज सुरू होणाऱ्या या संमेलनामध्ये देशातील पक्षी मित्र, अभ्यासक व संशोधक येथे दाखल झालेले आहेत. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये देशातील व राज्यातील पक्षी व त्यांची सद्यस्थिती, त्यासमोरील असलेली आव्हाने व उपाययोजना यावरती तज्ज्ञ लोक आपले विचार मांडणार आहेत. या आयोजनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर संस्थेची विशेष ओळख निर्माण होणार आहे व त्याची नोंद इतिहास होणार आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी वेक्स या संस्थेसोबतच अनेक संस्थांनी आम्हाला सहकार्य केले आहे. त्यामध्ये श्री मारुती चितमपल्ली या पक्षी मित्र नगरीचे निर्माण करण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचे संचालक यांनी मोलाची मदत केली आहे. यासोबतच काही दानदाते, जाहिरातदार, सर्व प्रसार माध्यमे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. संमेलनाकरता एकूण जवळपास 300 एवढ्या सदस्यांनी रीतसर नोंदणी करून आपला सहभाग नोंदविला आहे. गतवेळेसच्या तुलनेत यावर्षी मिळालेला प्रतिसाद हा निश्चितच उभारी देणारा आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व पक्षी मित्रांना निवास, भोजन व इतर व्यवस्था उत्तम रीतीने करण्याचा मी प्रयास केला आहे. या व्यतिरिक्त आपणास कुठलीही मदत लागल्यास संस्थेचे स्वयंसेवक सहकार्य करण्यास तत्पर आहेत. संमेलनात होणाऱ्या अभ्यासातून देशातील व राज्यातील विविध पक्षांच्या भावी अस्तित्वाची दिशा आज ठरणार आहे. संस्थेच्या या दैदिप्यमान अशा प्रवासामध्ये संस्थेचे आजीवन सभासद, पदाधिकारी व समाजातील सर्व स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींचे मोठे योगदान आहे हे इथे मी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छिते. संस्थेला आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्रातून भक्कम असा पाठिंबा व पाठबळ मिळाले आहे. संस्थेच्या पुढील काळात देखील ते मिळत राहील अशी मी अपेक्षा करते. पुन्हा एकदा सर्व पाहुणे व उपस्थितांचे स्वागत करून मी माझे स्वागतपर भाषण संपविते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.